प्रेक्षकांनो, आज छोटी बयो 2 भागांमध्ये केलाय मी, कारण खूप मोठा दाखवला एपिसोड, त्यामुळे दोन्ही भाग प्लीज पूर्ण ऐका. खूप छान दाखवलाय आज त्यांनी. तर सुरुवातीला आपण बघतोय मोकल काकूंना विशाल त्यांची काळजी घ्यायला सांगत असतो. मोकल काकू म्हणत असतात मला घरी जायचंय. विशाल म्हणतो मोकल काकू काळजी घ्यावी लागेल की नाही, तुम्हाला पुन्हा स्ट्रेस येईल, पुन्हा घरी गेलात, पूर्ण इलाज करूनच तुम्हाला घरी जावं लागेल. सौदामिनी विशालला बघते बोलताना पेशंटशी. ती आत येते आणि म्हणते कशी आहे तुमची तब्येत. त्या मोकल काकू म्हणतात मला माझ्या घरी जायचंय. त्यावर सौदामिनी म्हणते इथे कोणी राहायला येत नाही, सगळ्यांनाच घरी जावं लागतं. काय रे, काय अपडेट आहे यांचा. तर आता विशाल सांगतो त्यांचे सगळे टेस्ट वगैरे केलेत मी, आणि डॉक्टर म्हणजे दुसऱ्या डॉक्टरांकडे देऊन जाणार आहे मी, आणि तसंही आज मी हॉस्पिटल सोडून चाललो आहे. मी ट्रस्टींशी बोलणार आहे सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत. पण सौदामिनीला असं वाटत असते की विशाल जाणार नाही. ती म्हणत असते हे बघ तू जाऊ नकोस विशाल. विशाल म्हणतो माझं ठरलंय, मी जाणार आहे, त्यामुळे मला थांबवायचा प्रयत्न करू नका. विशाल म्हणत असतो मी आजच्या आजच ट्रस्टींशी बोलणार आहे आणि काय तो सोक्षमोक्ष आजच लावणार आहे. मी आजच्या आज निघून जाणार आहे या हॉस्पिटलमधून. मला आता इथे थांबायची गरज वाटत नाही. सौदामिनीची इच्छा नाही आहे विशालला जाऊ द्यायची. तेवढ्यात तिथे बयो येते पुन्हा. ह्या दोघांचं बोलणं सुरू असताना सौदामिनीला राग येतो. ती विचार करते आली ही बया पुन्हा आमच्यामध्ये. बयो म्हणत असते सर मोकल काकूंचे रिपोर्ट आलेत काय. तेव्हा ही सौदामिनी म्हणते तुला किती वेळेला सांगितलं ग, मध्ये मध्ये बोलत जाऊ नको आणि येत जाऊ नकोस म्हणून. अशी इथे पोटे सरांसोबत काम करायला काय प्रॉब्लेम आहे तुला. बयो म्हणत असते त्या आमच्या घरमालकीन आहेत, ॲडमिट आहेत, त्यांना मी भेटायला आली आहे. आता विशाल म्हणतो हो तीच घेऊन आली आहे इथे त्यांना. आता हे ऐकल्यावर सौदामिनी तिथून राग निघून जाते. मग मोकल काकूंना बयो तब्येतीबद्दल विचारते कसं वाटतंय, काय वाटतंय. मोकल काकू म्हणत असतात अगं सरस्वती मला इथे करमत नाही ग, मला लवकर घरी घेऊन जा. विशाल म्हणतो हे बघ त्यांचे ना रिपोर्ट वगैरे व्यवस्थित कलेक्ट करून घे, मला जरा काम आहे, मी ट्रस्टींशी बोलतोय. तर आता बयो विचार करते की अरे बापरे विशाल सर आज जाणार आहे की काय, म्हणजे त्यांनी जायचा निर्णय घेतला आहे का, ट्रस्टीजशी काय बोलणार आहेत ते. आता तिच्या मनात बरेच प्रश्न आहेत. आता हा विशाल आला आहे ट्रस्टीजकडे आणि आता तिथे पुन्हा त्यांचं म्हणजे काय म्हणता येईल त्याला संभाषण सुरू आहे. विशाल म्हणत असतो मी माझा निर्णय सांगितला आहे, मला कसलंही व्यसन नाही आहे, त्यामुळे तुम्ही कोणीही मला अडवू शकत नाही. कोणीतरी स्टुडंटने माझ्यासोबत गंमत केली आणि कोणी काही कबूल करणार नाही आहे हे सगळं की त्यांनीच केलं आहे म्हणून. पोटे सर म्हणतात हे बघ विशाल उगी बाकीच्या मुलांच्या आड लपून सिंपती घ्यायचा प्रयत्न करू नकोस. सौदामिनी आता पोटे सरांकडे रागाने बघते. मग पोटे सर लगेच म्हणतात नाही म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला तुम्ही विशाल सर. मग सौदामिनी म्हणते माझ्या हॉस्पिटलची बदनामी झाली त्याचं काय. विशाल म्हणतो हे बघा तो माझा लुकआउट नाही आहे, तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. मी माझ्याकडून पूर्णपणे क्लिअर आहे आणि मला कसल्याही वाईट सवय नाही हे मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं मला यापेक्षा जास्ती क्लिअरिफिकेशन द्यायची गरज नाही आहे. शुभमकर म्हणत असतात की हे बघा तुम्ही विशालचा रेकॉर्ड चेक करा, त्याला कसल्याच वाईट सवय नाही आहे आणि मी पण त्याला पर्सनली ओळखतो ना. आता हे ट्रस्टीज पण म्हणतात की हे बघा विशाल तुम्ही पुन्हा एकदा फेरविचार करा, शुभमकर सर बरोबर बोलत आहेत, तुम्ही इथून जाणं योग्य नाही आहे, तुमच्यासारख्या डॉक्टरची गरज आहे आमच्या हॉस्पिटलला. विशाल म्हणतो सर ॲक्च्युली ना थँक्यू, म्हणजे तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला ते मला खूप छान वाटतं आहे. शुभमकर सरांना सुद्धा थँक्यू, पण प्लीज मला म्हणजे थांबवायचा प्रयत्न करू नका, माझा निर्णय झाला आहे, मला इथून जायचं आहे. तर आता विशाल तिथून निघून जातोय त्याचा डिसिजन ऐकून. आता सौदामिनीचा संताप होतोय. बयो या मोकल काकूचे रिपोर्ट कलेक्ट करत असते रिसेप्शनवरून. तेवढ्यात तिथे विशाल येतो आणि मग बयो म्हणते सर बघा ना मोकल काकूंचे रिपोर्ट आलेत. विशाल ते रिपोर्ट बघतो आणि म्हणतो मला वाटलंच होतं, त्यांची शुगर जरा वाढली आहे, त्यामुळे जरा टेन्शनची गोष्ट आहे. मी दुसऱ्या डॉक्टरला सगळं हे समजावून सांगेल काय काय पुढची ट्रीटमेंट करायची आहे ते. वयो म्हणते म्हणजे दुसऱ्या डॉक्टरला, म्हणजे तुम्ही नाही करणार का मोकल काकूंची ट्रीटमेंट. विशाल म्हणतो हे बघ सरस्वती मी आता इथून जाणार आहे, माझा निर्णय झाला आहे. आता जायच्या आधी मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. आता बयो म्हणते सर असं काय करताय, खरंच तुम्ही जाताय, थांबा ना सर, मला तुमची खूप गरज आहे. आता विशालला आठवतं त्याने सरस्वतीला आय लव्ह यू म्हटलं आहे, त्याला त्या गोष्टीचं क्लिअरिफिकेशन द्यायचं असतं. तो बोलायला जातो की ते काल मी आणि आता एकदम शुभमकर येतात तिथे. शुभमकर म्हणतात विशाल अरे थांब नको जाऊस. विशाल म्हणतो नाही सर माझा निर्णय झाला आहे असं म्हणतो निघून. शुभमकर म्हणताय काय झालं आहे विशालला कळतच नाही आहे. अगं बयो पण मोकल काकूंच्या मुलांचा पत्ता लागला आहे बरं का. आता ही बयो धावत धावत विशालच्या मागे जाते ते सांगायला. इकडे मोकल काकूंना भेटायला अंकिता आणि हेतल आले आहेत. हेतल विचारत असते बरं वाटतंय ना मोकल काकू. मोकल काकू म्हणतात कसं बरं वाटेल, तुमच्यावर ओरडल्यावरच बरं वाटतं मला. हेतल आणि अंकिता
अंकिता म्हणतात तुम्ही लवकर बऱ्या व्हा, तुमच्या घराची काळजी आम्ही घेऊ, अगदी आमचं घर असल्यासारखं, तुम्ही फक्त पटकन बऱ्या व्हा, बाकीची काळजी करूच नका, आम्ही आहोत ना. बरं वाटतंय ना तुम्हाला काकू. तेवढ्यात तिथे इरा येते पळत पळत आणि म्हणते गाईज मी वाचले. हेतल म्हणते काय वाचलं तू, कोणतं बुक वाचलं? इरा म्हणते अगं वाचलं म्हणजे ते वाचलं नाही गं, जाऊ दे तू सोड सगळं, पण आज रात्री ना आपण तुमच्या घरी मज्जा करूयात, पार्टी करूयात फुल नाईट. आता हे ऐकल्यानंतर मोकल काकू खूप चिडतायत, या दोघींकडे अशा रागाने बघतायत. आता ही त्यांच्या समोर बोलती. आता इराला माहिती नाही का मोकल काकू कोण आहे. अंकिता म्हणते अगं इरा आम्ही 7च्या नंतर बाहेर पडणार नाही हं, मोकल काकू घरी नसल्या म्हणून काय झालं, शिस्त म्हणजे शिस्त बाबा, मोकल काकूंना बरं नाही आहे ना. आता ती डोळ्याने खाणाखुणा करून दाखवते इराला की ह्याच मोकल काकू आहेत म्हणून. आता तेवढंच सिस्टर म्हणतात काय दंगा घालताय का तुम्ही, पेशंटला त्रास होईल ना. इरा म्हणते म्हणजे इराला कळलं आहे आता की या मोकल काकू आहे. मला लगेच इरा म्हणते मोकल काकू कशा आहात तुम्ही, बऱ्या आहात ना, काळजी घ्या स्वतःची. मोकल काकू म्हणतात मी तर काळजी घेईलच गं माझी, पण मी घरी नाही आहे म्हणून या पोरींना बिघडवू नकोस. तेव्हा लगेच या सिस्टर या दोघींना बाहेर जायला सांगत असतात. इरा म्हणते नाही मोकल काकू, तुमच्या मुली अगदी तुम्ही म्हणाल तीच शिस्त व्यवस्थित पाळतायत, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही आहोत ना, तुमच्या घराची काळजी घेऊ नीट व्यवस्थित. आता ही अंकिता इराला बाहेर घेऊन जाते, इरा जास्ती बोलू नये म्हणून. वयो आली आहे विशालच्या मागे मागे आणि म्हणते सर मोकल काकूंच्या मुलांचा पत्ता लागला आहे, आपल्याला मोकल काकूंची ही सगळी केस व्यवस्थित सॉल्व करायला हवी ना. विशाल करतो आणि म्हणतो हे बघ सरस्वती, उगा कुठलीही कारणं देऊन मला थांबवू नकोस, माझा निर्णय झाला आहे आणि मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, ते मी तुला आता बयो म्हणते कशाला बोलताय तुम्ही, आता तुम्ही इथून जाणारच आहात ना, मग कुठल्या गोष्टीने मला काय फरक पडणार आहे, यामुळे तुम्हाला काय फरक पडणार आहे, मला काहीच ऐकायचं नाही आहे. विशाल म्हणतो अगं मला बोलू तरी दे. बयो म्हणते नाही मला काही ऐकायचंच नाही आहे, तुम्हाला जायचं आहे, तुमचा निर्णय झाला आहे ना. विशाल म्हणतो अगं ऐकून घे सरस्वती, अगं माझ्या हातात काही नाही आहे. त्यावर बयो त्याला खूप सुरेख उत्तर देते. बयो म्हणत असते सर तुम्ही असं का करताय, तुम्ही डॉक्टर आहात ना, हे का विसरताय, तुम्ही मला प्रायोरिटीबद्दल शिकवलं ना, आणि आता तुम्हीच तुमच्या प्रायोरिटी सोडून जाताय. तुमची आई तुम्हाला एवढ्या वर्षानंतर भेटायला आली आहे, म्हणजे तुमच्या समोर आली आहे म्हणून तुम्हाला त्रास होतोय ना. विशाल म्हणतो सरस्वती मी तुझ्या मनाप्रमाणे सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना, इराचं नाव नाही येऊ दिलं, शुभमकरण सरांची बदनामी नाही झाली, तुला आणखीन काय हवंय. बयो म्हणते सर हा खूपच लहान प्रॉब्लेम होता, अशा अडचणी तुमच्या आयुष्यात येतच राहतील, पण तुमच्या आयुष्यातला जो खरा गुंता आहे त्याचं काय, आयुष्यातले प्रश्न असे अर्धवट सोडवायचे नसतात, हा गुंता सोडवावाच लागेल तुम्हाला. तुमच्या मनात साठलेलं हे सगळं तुम्हाला त्रास देते हे मला कळतंय, तुमचं मन शांत नाही होणार सर, तुमच्या भावनांना वाट मोकळी करून द्या. विशाल पटकन उभा राहतो आणि म्हणतो मला नाही जमणार हे सगळं, मी निघालो. बयो म्हणते नका ना जाऊ सर, पण विशाल काही तिचं ऐके ना, तो पुढे पुढे पावलं टाकत असतो. तेव्हा बयो म्हणते ठीक आहे आता निर्णय घेतलाच आहे ना तुम्ही, आता मलाही काही अधिकार नाही आहे तसं तुम्हाला थांबवण्याचा, जा तुम्ही, तुम्हाला जायचं असेल सर तर आता तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे जा. आता असं म्हणून ही बयो म्हणजे तिचं टर्न घेते तिकडे जायसाठी. मग विशाल तिला थांबवतो. इतके दिवस तो सरस्वती म्हणत असतो तिला, आणि आता तो तिला अचानक बयो अशी आवाज देतो, त्यामुळे ती एकदम त्याच्याकडे इमोशनल होऊन बघतीये. खूप छान बोलला इथे विशाल. विशाल म्हणतोय मला माहिती आहे बयो, तुला तुझ्या जवळच्याच व्यक्ती हाक मारतात ना, तुला त्याच हक्काने मी आज हाक मारतोय. इतक्या वर्षात चांगलं वाईट हक्काने सांगणारी, माझी काळजी घेणारी, माझ्याशी आपुलकीने वागणारी, माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये खांद्याला खांदा लावून माझ्या पाठीशी उभी राहणारी अशी व्यक्ती आतापर्यंत माझ्या आयुष्यात नव्हती ग, पण आता अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे. नाही जाणार मी माझ्या अडचणींपासून लांब, जमिनीत पाय रोवून भक्कमपणे उभं राहील मी त्या सगळ्या अडचणींना तोंड देत. बयो मी कुठेच जात नाहीये, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. आता त्याने बयोचा हात हातात घेतलाय आणि तिला म्हणतोय बयो फक्त तुझी साथ कायम माझ्या सोबत असू दे. तर आता ही डोळ्याने त्याला खुणवते की हो म्हणून. बहुतेक ना प्रेक्षकांनो यांचं लग्न होणारे किंवा स्वप्न दाखवणारे असं काहीतरी आहे, पण मी एक छोटासा प्रोमो बघितलाय, त्यात बयोने मंगळसूत्र वगैरे घातलंय, छान दाखवलाय भाग. त्यामुळे हा पहिला भाग, दुसरा भाग तुम्हाला लगेचच मी प्रदर्शित करतेय. ह्या भागाला लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका, आणि कसा वाटला भाग हा मला नक्की कळवा. धन्यवाद.